आम्ही आश्वासन देतो की कायद्याच्या विरोधात जे काय असेल त्याच्या विरोधात योग्य कारवाई करण्यासाठी आपण तालुक्यात परत झाडायला नको याची आपण थोडं दक्षता घ्या. नक्की आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांचं पण आम्हाला सहकार्य लागेल. जिथं जिथं असं होईल तिथं मानव विकास पत्रकार संघाचे प्रत्येक पदाधिकारी सदस्य तुमच्या सोबत राहतील. तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करा, फाशी द्या. आम्ही शासना प्रशासनाचे प्रतिनिधी आहे तुमच्याकडे आणि आमची सर्व संघाची टीम आहे. कोणाला काही अर्ध्या रात्री तुमच्याकडनं मदत लागली तुम्ही त्यांना मदत करा. मी मानव विकास पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष आहे. हे माझी नवीन टीम आहे चोपडा तालुक्यात कामं करणार. सर्व काही राहिलं तुम्ही तेवढं पेशातर्फे चोपडा येथे माननीय तहसीलदार साहेबांना डॉक्टर मुलीवर कलकत्ता व बदलापूर संभाजीनगर अंमळनेर चोपडा तालुक्यातील अन्याय अत्याचार बलात्कार जे झालेलं आहे अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने यांना विनंती केली आहे. शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेबांना सांगितलं असं या आरोपींना लवकरात लवकर अटॅक करून त्यांच्यावर कायदेशीर फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये त्यांना CCTV वगैरे कॅमेरे वगैरे बसवावे जेणेकरून आपल्याला मुलींना असं जे काही घडतं आहे त्याच्यावर ते होणार नाही. आणि याच्यासाठी आम्ही इथं आज चोपडा येथे जमा झालो. मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही तात्काळ याच्यावर जे काही होईल जे काही कारवाई करता येईल त्या याच्यावर आम्ही कारवाई करू आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांनी फाशीची शिक्षा व्हावी असं पुढील ते पाठवणार आहेत. याचं जय हिंद जय महाराष्ट्र.